I'm Shubhangi Kulkarni, former captain of the Indian women's cricket team and an Arjuna awardee. I've played for Maharashtra for 15 years and same for India. I'm right now in the Apex Council of the BCCI, and I've been the chairperson of the Asian Cricket Council Women's Committee as well as a member of the ICC Women's Committee. Maharashtra Cricket Association ने हे जे ऑफिस आता घेतलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे, कारण गावंजेला जायला लोकांना जरा वेळ लागायचा आणि ट्रॅफिकच्या मुळे बराच वेळ पण जायचा आणि एफर्ट पण लागायचा. तर ही अगदी सोयीस्कर गोष्ट झालेली आहे. डिझायनिंग तर चांगलंच आहे आणि एक आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड की आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं ऑफिस एवढं चांगलं आहे. याच्या अगोदर आम्ही एकदा रोहित दादांना जेव्हा भेटलो होतो, ते नुकतेच जेव्हा प्रेसिडेंट झाले होते तेव्हा सगळ्या इंटरनॅशनल प्लेयर्सना त्यांनी बरोबर बोलवलं होतं आणि आमचे जे काही सजेशन्स आहेत ते घेतले होते. त्याप्रमाणे बरेच काही सजेशन्स त्यांनी ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि वेळोवेळी जेव्हा केव्हा आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि काही सजेशन्स असतील तर ते शांतपणे ऐकतात आणि करता आलं तर त्या गोष्टी ते करत असतात. महिला क्रिकेटचं जर बोलायचं म्हटलं, विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग जे सुरू केली आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, स्पेशली फॉर द महाराष्ट्र प्लेयर्स. महाराष्ट्र प्लेयर्सना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय टू शोकेस देअर स्किल्स आणि तसंच फॉर्मर प्लेयर्ससाठी ह्या वर्षी रोहित दादा आणि एपेक्स काउन्सिल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे त्यांनी एक फॉर्मर विमेन क्रिकेटर्सना एक वन टाइम बेनिफिट म्हणून जो त्यांनी दिला, तो 60 इयर्सच्या वरती ज्या मुली आहेत किंवा ज्या फॉर्मर प्लेयर्स ज्या आहेत ज्यांनी इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा विमेन्स क्रिकेट चालू झालं तेव्हा ज्यांनी योगदान केलं होतं त्या लोकांना जे फेलिसिटेट केलं ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्या लेडीजना तेव्हाच्या त्याचं खूप कौतुक आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं. ह्या नव्या डिसिजन साठी आणि जे काही पुढच्या गोष्टी MCA करणार आहे त्यासाठी माझ्या MCAला आणि रोहित दादांना शुभेच्छा.